राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डिआर आणि आपलं कराळे ट्रिपल 9 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 15 ऑगस्ट आणि आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्रच एक आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. परंतु कालपासून बहुतांश ठिकाणी या पावसाने हजेरी लावलेली आहे आणि आज ज्या चिमुकल्यांना जो उत्साह होता तो जरासा हिरमुसल्यासारखा झालेला आहे. परंतु आज 15 ऑगस्ट आणि सायंकाळी मात्र परत या पावसाचा जोर थोडा वाढणार आहे. या आठवड्यामध्ये बहुतांश ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फार चांगला पाऊस झाला, परंतु काही गावं अजूनही या पावसापासून वंचित आहे. त्यामध्ये सातारा, कराड, बीड, अजिंठा, फुलंब्री, त्या पातूर, नांदुरा अशा काही भागातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला चौकशी केली. त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा परंतु पाऊस कुठे पडणार आहे जास्त हे मी सांगेल. पाऊस किती दिवस राहणार आहे आणि पाऊस केव्हा थांबणार आहे, उघाड केव्हा मिळणार आहे, हे या संदेशाद्वारे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज सायंकाळी आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही पुणे, नाशिक, परत खापोली असेल, लावासा असेल, जुन्नर असेल, अहिल्यानगर, शिरूर, बारामती, फलटण, बीड या भागामध्ये सायंकाळी 1:05च्या नंतर या पावसाला सुरुवात होणार आहे. तसंच परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी आहे, सेलू आहे, परतूर आहे, त्यातल्या त्यात मंठा आहे, जिंतूर, परभणी, गंगाखेड, परळी, पाथरी, पूर्णा, राणी, सावरगाव आणि पालम या भागामध्ये आज सायंकाळी 5च्या नंतर हा पाऊस होईल. तसंच लातूरचा जो काही भाग आहे, लातूरमध्ये सुद्धा ह्या पावसाला एक मध्यम स्वरूपाचा हा आज पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये उदगीर आहे, औराद आहे, औसा आहे, या ठिकाणी हा पाऊस होईल. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे. हिंगोलीमध्ये कळमनुरी आहे, औंढा आहे, हिंगोली आहे, सेनगाव आहे, या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होईल. आज हा संध्याकाळी सर्व मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे. परंतु 16 तारखेला मात्र या पावसाची तीव्रता अजून वाढणार आहे. 16ला, 17ला, 18, 19 तारखेला काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. 16 तारखेला कुठे, 18 तारखेला कुठे, 19ला कुठे, 20ला कुठे होणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे एक लक्षपूर्वक हा संदेश तुम्ही जरा लक्षात घ्या. 16 तारखेला खानदेशमध्ये चोपडा या भागामध्ये सर्वात जोरदार पाऊस पडणार आहे. चोपडा आहे, अमळनेर आहे, धुळे आहे, चाळीसगाव आहे, पाचोरा आहे आणि मालेगाव या भागामध्ये 16 तारखेला 4च्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तसंच फुलंब्री येथील कोलते बंधूंनी मला विचारलं होतं की फुलंब्री या परिसरामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये हा फुलंब्रीचा परिसर येतो आणि इथे फारच पाऊस कमी आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की फुलंब्री इथे 16 तारखेला चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. तसंच अजिंठ्याहून एक चौकशी होती. अजिंठ्याचे जे सोमनाथ जी आहेत त्यांनी विचारलं होतं की अजिंठ्यामध्ये सुद्धा हा पाऊस फार कमी आहे. त्यांना सुद्धा सांगतो की अजिंठा या ठिकाणी 17 तारखेला मुसळधार पाऊस होणार आहे. 16 तारखेचा पाऊस हा फुलंब्री, अजिंठा, मलकापूर या भागामध्ये पडेल. तसंच नांदुरा या ठिकाणी नेहमी संदेश पाहणारे आमचे प्रवीण माले यांना हा संदेश देऊ इच्छितो की नांदुरा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं. तर या नांदुऱ्याला सर्वात जास्त 16 आणि 17 तारखेला हा चांगला पाऊस पडणार आहे. तसंच बाळापूर आहे, पातूर आहे, वाशिम आहे, रिसोड आहे, सेनगाव, हिंगोली, कळमनुरी, औंढ्याच्या जवळ आमचे परम मित्र असलेले काही दोडगावचे मगर पाटील आहेत. त्यांना सांगू इच्छितो की दोडगावला सुद्धा फार चांगला पाऊस पडणार आहे. वसमतच्या भागामध्ये सुद्धा 16 तारखेला हा पाऊस होईल. अर्धापूर, नांदेड आणि पूर्व विदर्भचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये 16 तारखेला सायंकाळी 8 ते 9च्या दरम्यान, जसं की यवतमाळ आहे, आर्वी आहे, वर्धा आहे, नागपूर आहे, या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 18 ते 20 तारखेला तेथे चिखलदरा या ठिकाणी सुद्धा फार जोरदार
पावसाची शक्यता आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस आपल्याकडे 21 तारखेपर्यंत काही भागात जास्त तर काही भागामध्ये कमी अशा स्वरूपामध्ये पडणार आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पाऊस जास्त झालेला आहे तर काही भागामध्ये कमी आहे। आणि कालपासून म्हणजे रात्रीपासून बीडमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तसंच बीडमध्ये केज आहे, कळंब आहे, धाराशिव चा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे। तुळजापूर आहे, लातूर आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला होणार आहे। बीडमध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे। लातूरमध्ये सुद्धा अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे। तसंच त्यातल्या त्यात जास्त चौकशी होत होती येवल्यावरून की येवल्याचा अंदाजा सांगा, तर येवला या तालुक्यामध्ये 19 तारखेला अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, 17 तारखेला लातूरचा जो काही परिसर आहे, 17 तारखेला लातूर या विभागामध्ये अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस होईल। 18 तारखेला बीड, पाथर्डी, राहुरी, अहिल्यानगर, संगमनेर आणि कोपरगाव, शिर्डी या भागातूनही चौकशी होत असल्याने त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 18 ऑगस्टला आपल्या या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। 19 तारखेला नाशिकचा जो काही परिसर आहे, नाशिक आहे, मालेगाव आहे, येवला आहे, या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर येवला या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस 19 तारखेला पडणार आहे। 17 तारखेला, 18 तारखेला 16, 17, 18, 19 हे 3 दिवस जे आहेत, हे 3 दिवस अति पावसाचे आहेत। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत तुम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तोपर्यंत मी आपली रजा घेतो। तसंच फुलंब्री या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे 16 तारखेला। खामगावमधून राजकुमार राऊत यांची चौकशी होत होती, त्यांना सुद्धा सांगू शकतो की खामगावला सुद्धा पाऊस 16 आणि 17ला होणार आहे। श्रीरामपूरमध्ये जे काही गणेश शहाणे आहेत त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की श्रीरामपूर या ठिकाणी फार तुरळक आणि मोजका पाऊस झाला होता। बाकीच्या ठिकाणी बराचसा पाऊस होतो, परंतु गणेश शहाणे यांना मी सांगू इच्छितो की तो काही भाग वेगळा आहे, कारण भौगोलिक परिस्थितीमध्ये हा कुठे जास्त तर कुठे कमी पडतो। त्यामुळे तुमच्या भागामध्ये कमी झाला, परंतु इतर आपल्या राज्याच्या मध्ये जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी हा पावसाला सांगितल्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे। तरी नाराजीचं काही कारण नाही, तुमच्याकडे सुद्धा फार चांगला पाऊस होणार आहे। तसंच मलकापूर या ठिकाणी सुद्धा होईल। तसंच पातूर, सूरज राठोड म्हणून आहेत पातूरचे, त्या पातूरच्या सूरज राठोड यांना सुद्धा सांगू इच्छितो की आपल्याकडे सुद्धा फार चांगला पाऊस होईल। पश्चिम महाराष्ट्रामधून चेतन शेवाळे जे आहेत, जे की कराड, सांगली, सातारा या भागामध्ये पाऊस केव्हा पडणार म्हणून वारंवार विचारतात, त्यांना सांगतो की 17 तारखेला आपल्या या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे। तसंच फलटण हा जो भाग आहे, फलटण, बारामती वगैरे जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये 19 तारखेला फार चांगला जोरदार पाऊस पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुम्हाला निश्चितच आवडला असेल, कारण मी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी जिथे पाऊस कमी आहे आणि कोणी विचारणा केली त्यांच्याबद्दल मी ही त्यांच्यापर्यंत जो काही त्यांच्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे त्याबद्दल मी सांगितलेलं आहे। या पुढील संदेश मी तुमच्यापर्यंत अजून परत लवकरच पोहोचवेल। तेव्हा आज सायंकाळी जोरदार पाऊस होणार आहे। तसंच 16, 17, 18, 19 तारखेला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी हा पाऊस होणार आहे। 21 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये हा पाऊस भाग बदलत पडणार आहे। खानदेशमध्ये सुद्धा फार चांगला पाऊस 16 आणि 17 तारखेला होईल। विदर्भामध्ये सुद्धा 18, 19 तारखेला हा पाऊस राहील। मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, बहुतांश ठिकाणी 21 तारखेपर्यंत हा पाऊस आपल्याकडे पडणार आहे। तेव्हा 22 तारखेपासून आपल्याकडे सूर्यदर्शन होईल आणि समोरचा संदेश मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत मी रजा घेतो। हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा। धन्यवाद।